नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आपल्याला माहिती आहे, की जेव्हाही आपल्याला घर घ्यायचं असतं, स्पेशली जेव्हा आपण शहरामध्ये घर घेतो, मुंबई, ठाणा, पुणे असं सगळ्या सिटीजमध्ये जेव्हा आपण घर घेतो, तेव्हा त्याचे जे रेट्स आहेत ते खूप जास्त असतात आणि आपल्या फक्त पगारामध्ये किंवा आपला बिझनेस जो आपण करतो, त्या बिझनेसच्या इन्कममध्ये ते जे घर आहेत ते आपण घेऊ नाही शकत. तर तेव्हा आपल्याला गरज लागते ती लोनची आणि ते लोन करायचं काम किंवा त्याचे जे एक्सपर्ट आहेत, ते आज आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत जितेंद्र मोरे सर, एस्ट्यूट कन्सल्टन्सी नमस्कार. सर्व्हिसेस या कंपनीचे ते फाउंडर आहेत. आतापर्यंत अनेक लोकांना त्यांनी लोन करून दिलेले आहेत. मग ते होम लोन असू दे, प्रायव्हेट लोन असू दे, पर्सनल लोन असू दे. असे विविध प्रकारचे ते लोन्स आपल्याला करून देतात. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, नमस्कार. तर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा? मॅडम माझं बेसिकली जे क्वालिफिकेशन आहे ते बी-कॉम पर्यंत मी कंप्लीट केलं एज्युकेशन क्वालिफिकेशन. आणि लकीली मला एक संधी मिळाली. मी ज्यावेळी क्वालिफिकेशन घेत होतो त्याचवेळी मला एका टॅक्स कन्सल्टंटकडे जॉब करण्याची संधी मिळाली. आणि टॅक्स कन्सल्टंट म्हणजेच त्या ठिकाणी सगळ्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची काय बोलतात ना, पूर्ण उघड होत होतं. आणि त्या सगळ्या करत असताना मी तिथे पाहिलं बऱ्याचदा लोकांना लोन हा विषय फार अडचणीचा असायचा. आणि बरीच लोक तिकडे यायची. कारण त्यांना फक्त लोनसाठी डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करणं हा त्यांचा ऑब्जेक्ट असायचा. त्यामुळे काहीशा प्रमाणात तिकडे मला त्या लोन विषयी गोडी निर्माण झाली. आणि तसा प्रवास म्हणजे एज्युकेशन क्षेत्रानंतर या ऍक्च्युअल करिअरला सुरुवात झाली. टॅक्स कन्सल्टंटकडे जॉब केलं. त्याच्यानंतर बऱ्याच फायनान्स कंपन्या असतील, आयसीआयसीआय बँक असेल, आयडीबीआय बँक असेल, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स असेल, फुलरटन इंडिया हा माझा लास्ट जॉब होता. आणि त्याच्यानंतर त्यावेळी माझ्याकडे इनफॅक्ट 2 जॉब अपॉर्च्युनिटीज होत्या. आपण त्या इंटरव्ह्यू मध्ये असं काही घडलं आणि त्यांनी त्यांनी माझा इंटरव्ह्यू होता. त्यांनी असं सांगितलं, "यार तुम्ही बिझनेसचा का नाही विचार करत? कारण तुम्ही ज्या हिशोबाने तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही डेफिनेटली बिझनेसचा विचार करा." या अगोदर पण बऱ्याच लोकांनी असं सांगितलं होतं. पण काहीसं असतं ना, आपल्याला "घर की मुर्गी दाल बराबर", जे आपले सख्खे सोयरे असतात ते सांगतात, पण त्याची किंमत नसते. असं अनोळखी व्यक्तीने ज्यावेळी सांगितलं त्यावेळी खरंच वाटलं काहीतरी आपल्यामध्ये असेल. आणि मग त्यावेळी विचार केला आणि मग आपण बिझनेसकडे ही वाटचाल सुरू केली. सर जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे, की तुम्ही पाहिलत, की जेव्हा लोकं लोन घेत होते, तेव्हा खूप त्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागत होते. तर लोन घेणं एक थोडं एक किचकट सिच्युएशन तिथे निर्माण होते. नक्की कळत नाही, की किती करोडचं किंवा किती लाखांचं लोन घ्यायला हवं, कोणत्या बँकेतनं घ्यायला हवं, त्याचं इंटरेस्ट रेट किती असायला हवा, आपला ई किती जाईल, हे सगळं अनेकदा लोकांना कळत नाही. तर त्याचे कोलॅटरल्स कसे असायला पाहिजेत. तर ह्याच्याबद्दल तुम्ही गाईड करता लोकांना, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? मॅडम तुम्ही 2-3 गोष्टी विचारल्यात एकत्र. तर त्याला मी फक्त तुकड्यामध्ये जरा डिव्हाईड करतो. एक असतं पहिली गोष्ट म्हणजे लोन घेणं. लोन घेणं ही म्हणजे गरज आहे, कारण मला एखादं माझं स्वप्न कंप्लीट करायचंय. मग ते घराचं असेल किंवा बिझनेस वाढीचं असेल किंवा माझ्या मुलांच्या एज्युकेशनसाठी मला पैशाची गरज लागली. मग ते स्वप्न कोणत्याही पद्धतीचं असू शकतं आणि त्यासाठी लागतो तो पैसा. तो सहजरित्या नॉर्मली ॲज अ लेमॅन भाषेत बोलायचं झालं तर आपल्या समोर आपलं ज्या बँकेमध्ये खातं आहे, त्या बँकेकडे आपण जातो आणि त्यांना सांगतो, "बाबा माझं खातं तुमच्याकडे आहे, तुम्ही मला लोन द्या." हे सहजरित्या लोन होऊ शकतं. किंवा नॉर्मली लोकांची टेंडन्सी असते, माझे मित्र, मैत्रीण, माझे नातेवाईक यांनी कुठून तरी लोन घेतलं तर त्यांच्या रेफरन्समधून म्हणजे त्यांना आपण विचारतो, "बाबा इथूनच करतो. मला लोन घ्यायचं तर मी कुठून घेतलं पाहिजे?" मग ते सांगतात. आणि त्या पद्धतीने नॉर्मली लोन घेतलं जातं. आमची स्पेशालिटी काय किंवा आम्ही का, त्याच्या मागचा जो ऑब्जेक्ट आहे, हे लोन घेत असताना महत्वाचं काय असतं, मला रिक्वायरमेंट आहे एक्स अमाउंटची. मग ती अमाउंट माझ्या रिक्वायरमेंट प्रमाणे असते. माझं स्वप्न कंप्लीट करणं त्या पद्धतीने असते. पण याच्यासाठी बऱ्याचदा आपण ना टेलरकडे जातो. एकतर रेडीमेड गार्मेंट्समध्ये जाऊन आपण आपले कपडे वगैरे विकत घेऊ शकतो. टेलरकडे जातो आणि ब्युटिकमध्ये जातो. तर ब्युटिकमध्ये तुमच्या आवडीनुसार, तुमच्या सुटेबिलिटीनुसार तुम्हाला गोष्टी दिल्या जातात. टेलर तुम्हाला ठीक आहे तुमच्या मेजरमेंटनुसार परफेक्शन देतो. पण ब्युटिकमध्ये तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी दिल्या जातात. सो ॲज अ ब्युटिकमध्ये ज्यावेळी आपण जातो तसं लोनमध्ये आल्यानंतर तुमची रिक्वायरमेंट समजून घेऊन, तुम्हाला तुमचं इन्कम समजून घेऊन, तुमची रिक्वायरमेंट समजून घेऊन त्यानुसार आम्ही तुम्हाला गाईड करतो. लोन घेत असताना प्रामुख्याने आम्ही हे करून देत असताना या प्रोसेसमध्ये 5 ऑब्जेक्टला लक्षात ठेवतो. ती म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे तुमची लोन रिक्वायरमेंट.
तुम्हाला जे स्वप्न कंप्लीट करण्यासाठी किती पैसे लागणार आहेत, ही लोन रिक्वायरमेंट आयडेंटिफाय होते. त्याच्यानंतर ही लोन रिक्वायरमेंट फुलफिल करत असताना त्याला कॉम्पिटिटिव्ह व्याजदर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आपण ज्याला म्हणतो, तो व्याजदर हा कॉम्पिटिटिव्ह असला पाहिजे, कमीत कमी असला पाहिजे. नाहीतर मला पैसे तर मिळत आहेत पण ते कमीत कमी व्याजदरात नसतील तर त्याचा कदाचित चुकीचा डिसिजन होऊ शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट ही लोन करत असताना अजून जो एक चॅलेंजिंग फॅक्टर असतो यासाठी येणारा खर्च, ज्याला आपण साध्या सोप्या भाषेत प्रोसेसिंग फीज म्हणतो. तर प्रोसेसिंग फीज मला लोन घेताना किती कमीत कमी असली पाहिजे याचा अभ्यास आम्ही करून क्लायंटला सोल्युशन देतो. चौथी गोष्ट, आज मी लोन घेतलंय, माझी गरज होती, गरज असताना बोलतात आपल्याला त्यावेळी काही समजत नाही, पण आम्ही क्लायंटसाठी तुमची गरज पूर्ण होते पण उद्या जर समजा हे लोन मला पार्ट पेमेंट करावं लागलं किंवा प्रीपेमेंट करावं लागलं तर क्लोज करावं लागलं, माझ्याकडे पैसे आले आणि मला हे लोन क्लोज करायचं, तर त्यासाठी काही चार्जेस नसावेत आणि असले तर ते फार नॉमिनल असावेत. हा चौथा ऑब्जेक्ट आहे. पाचवी गोष्ट, आज आम्ही कॉन्टॅक्टमध्ये क्लायंटचे आहोत. अनफॉर्च्युनेटली एखाद्या वेळी आपण त्या क्लायंटच्या कॉन्टॅक्टमध्ये नसू आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर इझिली त्यांना ते डॉक्युमेंट्स अवेलेबल झाले पाहिजे. या गोष्टीला ऑब्जेक्ट ठेवून आम्ही या 5 गोष्टीला ऑब्जेक्ट ठेवून त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल करतो. जर समजा तुम्ही कोणत्याही गोष्टी पाहिल्या तर या 5च्या व्यतिरिक्त 6व्या असतील तर याच्यातल्या पोट गोष्टी असतील किंवा मग ते प्रॉपर्टी लिगल डॉक्युमेंटेशन असेल किंवा इन्कम डॉक्युमेंटेशन असेल, इन्कम स्ट्रक्चरिंग असेल, ह्याच्या सगळ्या सब असतील म्हणजे याच्यामधल्या आणखीन असतील. सो हे एक झालं लोन रिक्वायरमेंट करताना या गोष्टी. आता तुम्ही मगाशी सांगितलं अडचण येते. अडचण प्रामुख्याने काय आहे ते आपण कधी विचार केलेला नसतो मला लोन घ्यायचंय. सो ते विचार न केल्यामुळे आपलं ऍज अ सेल्फ एम्प्लॉइड म्हणून, ऍज अ बिझनेसमॅन म्हणून, ऍज अ उद्योजक म्हणून आपले डॉक्युमेंट, इन्कम डॉक्युमेंट त्यावेळेस हिशोबाने आपण प्रिपेअर नाही करत. म्हणजे असं बोललं नाही पाहिजे पण वास्तविकता अशी आहे, प्रत्येक उद्योजक टॅक्स वाचवण्यासाठी आपला इन्कम कमी दाखवतो. बऱ्याचदा तो इन्कम जास्त कमवत असतो पण ते डॉक्युमेंटेड नसतं. त्यामुळे मेजर चॅलेंज जर त्याला होत असेल तो हा असतो, आणि इन्कम पेपरवर कमी दाखवल्यामुळे त्याला कॉम्पिटिटिव्ह व्याजदर मिळण्यासाठी चॅलेंजिंग असतं. सो तुम्ही ऍज अ म्हणजे मी या निमित्ताने सगळ्यांना सांगेन, तुम्ही हा विचार तुमच्या टॅक्स कन्सल्टंट, तुमचा सीए त्यांच्या बरोबर विचार करा. तुम्ही त्यांना सांगा, बाबा मला 2 वर्षांनी लोन घ्यायचंय, मला एवढ्या अमाऊंटचं लोन घ्यायचंय किंवा आम्ही तुम्हाला त्यासाठी फ्री कन्सल्टेशन करतो. जर समजा मला लोन घ्यायचं तर माझे इन्कम डॉक्युमेंट्स, माझी क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी मला कोणते डॉक्युमेंट सपोर्ट करतील. बऱ्याचदा लोक बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन करत नाहीत. आता बरेच पेमेंट्स बँकेमध्ये येतात त्यामुळे फॉर्च्युनेटली ती चांगल्या गोष्टी आहेत. पण बऱ्याचदा लोक कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करतात. त्यांचा उलाढाल फार मोठी असते पण डॉक्युमेंटेड नसल्या कारणाने त्यांना बऱ्याचदा या अडचणींना सामोरं जावं लागतं. तिसरी महत्वाची गोष्ट, जसं मी इन्कम डॉक्युमेंटच्या बाबतीत वगैरे बोलतोय, बऱ्याचदा लोकांनी लोन घेतलेले असतात, लोन रिपेमेंट करतात पण ते रेग्युलर नसतात. ज्याला आज बऱ्याच लोकांना माहिती आहे सिबिल मध्ये चॅलेंज येतात. एक कन्झ्युमर लोन घेतलेला असतो तर एक ईएमआय बाउन्स होतो, त्यांच्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब होते. सो या निमित्ताने मी म्हणजे सगळ्यांना सांगू इच्छितो, जर समजा तुम्ही कोणतंही लोन घेतलं तर रिपेमेंट प्रॉपर ठेवा. काही वेळा लोन क्लोज झालेले असतात, एखादा ईएमआय अडीअडचणीमुळे बाउन्स झाला, तो भरला जातो पण त्याचं तुमचं अकाउंट अपडेट करून तुम्ही घेतलेलं नसतं. सो या निमित्ताने तुम्ही एक अशी संस्था चालवताय, तुम्ही अर्थसंकेत या संस्थेशी संलग्न आहात, जिथे लोकांच्या पैशाच्याच विषयी तुम्ही बोलत असता. त्यामुळे तुम्ही तुमची क्रेडिट हिस्ट्री प्रत्येकाने मेंटेन करणं फार गरजेची आहे. आणि असा जर समजा तुमचा कोणता ईएमआय बाउन्स झाला असेल आणि तुम्ही तो रिपेमेंट केला तर तुम्ही तो वेळच्या वेळी केल्यानंतर तो सिबिलला अपडेट करा. त्याची प्रोसेस फार सोपी आहे. या निमित्ताने मी तुम्हाला ते पण सांगू शकतो, असं जर कोणी अडीअडचणीमध्ये असेल त्यांना आम्ही फ्री कन्सल्टेशन देतो. तुम्ही तुमचं क्रेडिट कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकता जेणेकरून तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तर त्यासाठी पुढे जाऊन ती मदत होईल. सो हे तुमच्या 3-4 जे टॉपिक्स होते त्याच्या रिलेटेडची उत्तर. आज आपल्याला माहिती आहे, की इंडियन गव्हर्नमेंट स्पेसिफिकली फोकस करते, की ॲटलीस्ट प्रत्येकाकडे, प्रत्येक कुटुंबाकडे एक स्वतःचं घर असावं. आणि त्यासाठी अनेक वेगवेगळे स्कीम्स गव्हर्नमेंटचे आहेत. आणि त्याचसोबत जे बँकेचे जे व्याजदर आहेत फॉर होम लोन ते देखील आता कमी करतायत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? मॅडम आता रिसेंटली प्रधानमंत्री आवास योजना, ही आवास योजना म्हणजे आतापर्यंत बऱ्याच स्कीम आल्या पण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बऱ्याच लोकांना त्याचे बेनिफिट्स मिळाले. म्हणजे मी 2013 पासून 2000 रिसेंटली 2022 पर्यंत ज्या सगळ्यांचे लोन झाले त्यांना म्हणजे 100% नाही म्हणता येणार पण 98% तरी लोकांना त्याचे क्लेम सेटलमेंट मिळाले. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांना त्याचे बेनिफिट्स मिळाले.
सिंपल होतं. त्यांना त्यांचे काही क्रायटेरियाज होते. त्या क्रायटेरियामध्ये जर तो क्लायंट बसत असेल, त्याच्या लोन अकाउंटला ते पैसे मायनस होत होते. 2,65,000, 2,73,000 लोकांना त्याचा म्हणजे डायरेक्ट लोन अकाउंट समजा मी 20 लाखाचं लोन घेतलं होतं आणि त्या क्रायटेरियामध्ये बसतोय, तर 2,65,000 ते 2,73,000च्या आसपास माझ्या लोन अकाउंटला तेवढी अमाऊंट मायनस झाली. बऱ्याच वेळा हे क्रायटेरिया समजून घेणं गरजेचं असतं. आता सुद्धा ती स्कीम काही प्रमाणात अवेलेबल आहे, पण थोडंसं कन्फ्युजन त्याच्यामध्ये आहे गव्हर्नमेंटने. पण मे बी आता मी ज्यावेळी मध्ये सर्क्युलर वाचलं त्यावेळी परत ती स्कीम ऍक्टिव्ह होणार आहे. सो अशा काही स्कीम्स येतात म्हणजे लोनच्या बाबतीत, हाऊसिंग लोनच्या बाबतीत. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही पहिलं घर घेत असता त्यावेळी तुम्हाला म्हणजे 30 लाखाच्या खालची लोन अमाऊंट असेल, तर हा जो सेगमेंट आहे किंवा हा जो लोअर मिडल क्लास आपण म्हणू शकतो किंवा मिडल क्लास सेगमेंट म्हणू शकतो. सो या लोकांना 30 लाखाचं जर समजा तुम्ही घर घेत असाल, तर त्याच्यामध्ये आपण 97-98% पर्यंत तुमच्या अग्रीमेंट व्हॅल्यूच्या फंडिंग करू शकतो. म्हणजे हार्डली तुमच्याकडे 1-2 लाख रुपये असतील आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जर समजा पेमेंट करू शकत असाल, तर तुम्हाला आम्ही तुमचं स्वप्नातलं घर सत्यात उतरवण्यासाठी मदत करू शकतो. या व्यतिरिक्त सेल्फ म्हणजे बिझनेससाठी आता जे पीएमजीपी आहे, सीएमजीपी आहे किंवा मुद्रा लोन्स आहेत, या काही स्कीम्स अवेलेबल आहेत. पण प्रत्येक स्कीम मध्ये तुम्हाला जी सबसिडी आहे किंवा त्याचं जे बेनिफिट्स आहेत ते तुमच्या बिझनेस कॅटेगरीनुसार तुम्हाला दिले जातात. त्यामुळे महत्वाचं काय याच्यामध्ये तुम्हाला कोणती बिझनेस कॅटेगरी, कारण ते मी आज समराईज करून सांगायचं झालं तर चुकीची माहिती या माध्यमातून जाईल आणि मला ते पहिलं गोष्ट पटत नाही. त्यामुळे प्रत्येक सेगमेंटला किंवा प्रत्येक इन्कम डॉक्युमेंट्स प्रमाणे त्या बेनिफिट्स मिळू शकतात. ते केस टू केस बेसिसवर आपण उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्यासाठी गायडन्स डेफिनेटली देऊ शकतो. पण या गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या माध्यमातून लोकांना बिझनेस वाढीसाठी डेफिनेटली मदत होऊ शकतो. जर समजा तुमचं कोणत्याही बँकेत, नॅशनलाइज बँकेत अकाउंट असेल, तर तुम्ही तुमच्या बँकेला अप्रोच करून सुद्धा या स्कीमच्या माध्यमातून स्कीमची माहिती तुम्ही घेऊ शकता आणि या स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी अनसेक्युअर्ड म्हणजे ज्याच्यामध्ये सिक्युरिटी काही लागत नाही असे काही स्कीम्स तुमच्यासाठी अवेलेबल असतात. ते तुमच्या बिझनेस क्रायटेरिया म्हणजे कोणत्या सेगमेंटमध्ये येतो तुमचा बिझनेस. आज आपल्याकडे नॅशनल सेल म्हणजे नॅशनल एनएसआयसी आहे. त्या एनएसआयसीच्या माध्यमातून तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या स्कीम खूप साध्या, सरळ, सोप्या पद्धतीने मिळू शकतात. त्यांचं काही डॉक्युमेंटेशन आहे, ते फक्त आपल्याला फुलफिल करावं लागतं. सर मगाशी तुम्ही उल्लेख केलात, की सिबिल स्कोर चांगला असायला हवा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की जेव्हा आपल्याला लोन काढायचं असतं किंवा लोनची गरज असते, मग ते होम लोन असू दे किंवा पर्सनल लोन असू दे किंवा कोणत्याही बिझनेस रिलेटेड लोन, तर तेव्हा आपला सिबिल स्कोर चांगला असणं जास्त गरजेचं आहे. तर सिबिल स्कोर चांगला कसा ठेवावा किंवा तो कसा वाढवायला पाहिजे? त्याच्याबद्दल थोडं सांगा. तर सिबिल स्कोर मॅडम एकच आहे, लोन घेतलंय, लोन वेळच्या वेळी त्या तारखेच्या तारखेला भरायला पाहिजे. ऑटोमॅटिकली सिबिल स्कोर इम्प्रूव्ह होतो. जर समजा मी लोन सर्व करतोय आणि माझी रिपेइंग डेट जी आहे ती 5 तारीख आहे, सो माझा बॅलन्स जो आहे तो 4 तारखेलाच असायला पाहिजे. आज चॅलेंज काय होतो, लोक 5 तारखेला ईएमआय भरतात आणि तो 5 तारखेला ईएमआय म्हणजे अमाऊंट भरल्यानंतर तो ईएमआय आता ऑटो जी प्रोसेस आहे आपली नॅच प्रोसेस, त्याप्रमाणे तो 5 तारखेला रात्री 12 वाजता लीड करतो आणि 5 तारखेला लोक सकाळी अकाउंटला पैसे टाकतात. त्यामुळे तुमचा ईएमआय तो बाउन्स होतो आणि त्याच्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री म्हणजे खराब होते, थोडक्यात सिबिल स्कोर खराब होतो. सिबिल स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी काय आहे, तर तुमचं जर समजा पहिली गोष्ट तुम्ही लोन घेतलाय तर वेळच्या वेळी भरा. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा अनफॉर्च्युनेटली अशा काही गोष्टी घडल्या असतील तर त्या तुम्ही जर रिपेमेंट केलाय तर तो अपडेट करायला सिबिलला विसरू नका. कारण बँकेकडून डेटा जाऊन तो अपडेट व्हायला वेळ लागतो. पण ऍज अ क्लायंट म्हणून तुम्ही सिबिलला डायरेक्टली डेटा पाठवू शकता. सिबिल.com, सिबिल.co.in या वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो काही डेटा आहे तो त्यांना पाठवलात. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न उत्तरांसाठी सुद्धा ऑप्शन्स आहेत. आपल्या मुंबईमध्ये रोड परेला त्यांचं ऑफिस आहे. तिथे जाऊन तुम्ही 1-to-1 ₹590 भरावे लागतात. तुमचा सिबिल स्कोर तुम्हाला मिळतो. ते लोक तुम्हाला सांगतात त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स आहेत. ते जर समजा तुम्ही लोन क्लोज केला असेल आणि तो डेटा त्यांच्याकडे अपडेट केला तर तुमचा सिबिल स्कोर ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होतो. पण बऱ्याचदा लोक याला थोडस बोलतात ना, घेत नाही, सिरियस घेत नाहीत आणि त्याच्यामुळे कुठेतरी ह्यांना चॅलेंजेसला फेस करावं लागतं. दुसरी अजून महत्वाचा प्रश्न, हा प्रॉब्लेम जो आहे ना, तो कुठे आणि कसा येतो याच्या मागचं थोडंसं पार्श्वभूमी सांगेल. सध्याच्या डेटला काय झालंय, बऱ्याचदा लोकांचं इन्कम जे आहे, आता आफ्टर कोविड काही चॅलेंजेस आलेत आणि लोकांचं त्या कोविडमुळे जो इन्फ्लो होता, पहिलं जे आपलं उत्पन्न होतं, जो पैशाची आवक होती काहीशा प्रमाणात कमी झालंय आणि जावक तशीच राहिलंय किंवा किंबहुना वाढलंय, कारण काही ना काही गरजेमुळे आपण पैशाचे ईएमआय वाढवलेत.
आणि लोक इथेच चुकतात, आपली आवक आणि आपली जावक हे बॅलन्स करत नाहीत. आणि मग असं होतं, महिन्याला पैसा तर कमवतोय, पण हा पैसा कमवला 2-4 लाख रुपये कमवत पण असतील, पण जास्त पैसा जो आहे तो ईएमआय भरण्यासाठी वापरतात. जर त्याला योग्य पद्धतीने डेप्थ कॉन्सन्ट्रेशन केलं किंवा लोनला रिस्ट्रक्चरिंग केलं आणि ही जावक जर तुम्ही कंट्रोल करू शकलात, तर या फायनान्शियल ट्रॅप मध्ये अडकणार नाही. आणि म्हणजे रिसेंटली माझ्याकडे एक गोष्ट अशी घडली आहे. माझे एक क्लायंट होते, मला करोनाच्या अगोदर ते भेटले. त्यांचं लोन चालू होतं, त्यांचं रिसॉर्ट आहे अलिबागला. आणि त्यांना मी सांगितलं, सर तुम्ही आता जे उभं केलंय ना, ओव्हर बर्डनिंग केलंय, सो तुम्ही करून घ्या, म्हणजे याला रिस्ट्रक्चरिंग करून घ्या. पण त्यांचं सगळं त्यावेळी सुरळीत चालू होतं. त्या व्यक्तीने माझं त्यावेळी ऐकलं नाही, म्हणलं नाही ठीक आहे चालेल, चाललंय, सगळं चांगलं चाललंय सर, काही प्रॉब्लेम नाही. पण जसा कोविड आला त्याच्यानंतर त्यांना ते ईएमआय बनणं डोईजड झालं, त्यांचे ईएमआय बाउन्सेस व्हायला लागले. आणि मग त्यांनी मला समोरून बोलून बोलले, सर तुम्ही माझ्याकडून फीस घ्या, कन्सल्टन्सी फीस घ्या, एक्स्ट्रा फीस घ्या, आणि मला हे सगळं लोन रिस्ट्रक्चर करून द्या. पण सिबिल स्कोर खराब झाल्यामुळे त्यांच्याकडे जे ऑप्शन्स मी त्यांना पहिले दिले होते, ते ऑप्शन्स मी नंतर त्यांना देऊ शकत नव्हतो. त्यांना ज्या प्रोसेसिंग फीस मध्ये, ज्या खर्चामध्ये मी त्यांचं पहिलं लोन ट्रान्सफर करून देऊन त्यांना ते कन्सोलिडेशन करून देत होतो, ते नंतर करून देता नाही आलं. चॅलेंज हा झाला कारण त्याचा क्रेडिट स्कोर खराब झाला होता. तो या निमित्ताने मी सांगू इच्छितो, असे जे काही उद्योजक आहेत त्यांचे आउटफ्लो खूप जास्त जात असतील, त्यांनी पेपर पे घेऊन सिंपल वेने कॅल्क्युलेट करावं, आपला महिन्याला किती आउटफ्लो चाललाय आणि कोणत्या लोनसाठी आपण किती इंटरेस्ट बेअर करतोय. बाहेरचे 2% पैसे असतील, 2% व्याजाने घेतलेले पैसे असतील, क्रेडिट कार्डचे पैसे असतील, किंवा या व्यतिरिक्त गोल्ड लोन असेल, प्रायव्हेट लोन असेल, ते कुठेतरी पेपरवर उतरवावं, ऍटलीस्ट आपल्याला समजतंय. म्हणजे याच्यामुळे माझ्या बाबतीत सक्सेस स्टोरी खूप आहेत, सांगायला गेलो तर वेळ कमी पडेल. पण जर आपण आपल्या पैशाची व्हॅल्यू क्रिएट जर नाही केली, कारण आपण दिवसभर बिझनेस मध्ये किंवा दिवसभर नोकरीसाठी जगतो, त्याच्यातून पैसा कमवतो, आणि पैसा कमवल्यानंतर जर तो योग्य रीतीने, जसं गाडी पार्किंग करताना आपण खूप विचार करतो, पुढे मागे करून त्याला प्रॉपर स्टेअरिंग वर इकडे दिसतंय का तिकडे दिसतंय का, मिरर मध्ये बघतो आणि मग गाडी लावतो. पण जो पैसा आपण एवढ्या मेहनतीने कमवतो, त्याला जर योग्य पद्धतीने आपण व्हॅल्यू क्रिएट नाही केली, तर दुसरा व्हॅल्यू क्रिएट करणार नाहीये. सर माझा तुमच्यासाठी नेमका हाच प्रश्न होता. कारण का तुम्ही फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आहात. आम्ही फायनान्शियल लिटरसी करतो गेली अनेक वर्ष. अनेक लोकांना आपण भेटतो. पण अनेक लोकं तेच म्हणतात, की आम्ही इतके ई-एम-आयज करतोय, इतके वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी लोन काढले असेल. मग ते होम लोन असेल, कार लोन असेल, पर्सनल लोन असेल, गोल्ड लोन असेल. असे वेगवेगळ्या गोष्टीसाठी त्यांचे ई-एम-आयज जात असतात. आणि त्यांना नेमकं कळत नसतं, की ई-एम-आय जात आहेत, इन्कम येत असलं तरी ते पुरत नाहीये. आणि इन्व्हेस्टमेंट तर मग खूप लांबचीच गोष्ट राहते, की इन्व्हेस्टमेंट करायसाठी शेवटी त्यांच्याकडे पैसे नसतातच. तर तुम्ही जो मुद्दा म्हटला तो खरंच 100% खरं आहे. पण तुम्ही जो मुद्दा म्हटला, की रिस्ट्रक्चरिंग ऑफ लोन हे अनेक लोकांना माहिती नसतं. म्हणजे रिस्ट्रक्चरिंग ऑफ लोन म्हणजे नक्की काय? सिंपल वे म्हणजे काय याला सांगता येत माझ्या मॅडम, एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत. मी घर घेतलंय, घराचा लोनचा हप्ता चालू आहे. गाडी घेतलंय, गाडीचा लोनचा हप्ता चालू आहे. गोल्ड लोन घेतलंय, गोल्ड लोनचा हप्ता चालू आहे. गोल्ड लोन मध्ये तर बकायदा काही ठिकाणी इंटरेस्टच घेतला जातो, त्यामुळे तुमची मुद्दल जी आहे ती तशीच राहते. प्रायव्हेट लोन घेतलंय, बघा बिझनेसमॅन असेल तर प्रायव्हेट लोन कळत न कळत घेतो तो, त्याला गरज लागते. आणि ते गरज लागल्यामुळे ते पैसे घेतले असतात, आणि ते पैसे तसेच उभे राहतात. म्हणजे फक्त व्याज फेडत असतो, मुद्दल तशीच उभी राहते. सो रिस्ट्रक्चरिंग म्हणजे पहिली गोष्ट, यामधले जे हायर रेट ऑफ इंटरेस्टचे लोन आहे, जे व्याजदर जास्त असलेले लोन आहे, त्यांना तुम्ही कट ऑफ केलं पाहिजे. आणि ते केस टू केस बेसिस आपण ते कॅल्क्युलेट करून त्यांना सांगतो. जर समजा आपण रिस्ट्रक्चरिंग करायला गेलो, म्हणजे ईएमआय समजा 5-7 ईएमआय भरत असेल, तर सिंपली त्याला 1 या 2 ईएमआय मध्ये कसं कन्वर्ट करता येईल. काही वेळा असं होतं, त्यांच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू किंवा त्यांचे इन्कम डॉक्युमेंट तेवढे सपोर्ट करत नाही. पण त्यातल्या त्यात सध्या मार्ग काढून काही गोष्टी कन्सल्टेट केल्या जाऊ शकतात. जे लोएस्ट रेट ऑफ इंटरेस्टचे लोन आहेत ते काही वेळासाठी चालू ठेवता येऊ शकतात, आणि त्याला प्लॅनिंग करून ते तुम्ही नंतर क्लोज डाऊन करू शकता. पण मेजर विषय जर असेल, तर तुम्ही ते पहिली गोष्ट एका पेपरवर उतरवलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला बोलतात ना, डेटा सच बोलता है, बेटा सच नहीं बोल सकता, लेकिन डेटा सच बोल सकता है. तुम्ही ज्यावेळी पेपरवर उतरवाल ना गोष्टी, तुम्ही रिअलाइज करा, हा डायजेस्ट करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. कारण बऱ्याचदा हा विषय अडचणीचा होतो, आपण कधी ते पेपरवर लिहिलं नसतं, त्यामुळे माहितच नाही पडत. म्हणजे माझ्या एका क्लायंटच्या बाबतीत झालं ही गोष्ट. त्याने पेपरवर उतरवल्यानंतर त्याला माहिती पडलं, रे एवढा व्याज दर मी बघतोय, म्हणजे एवढे पैसे मी असेच गेले, जे त्याला माहितच नव्हतं. सो हे चॅलेंजेस येतात. त्यामुळे प्रत्येकाला मी सांगतोय,
प्रत्येकाने आपला डेटा पेपरवर उतरवा. माझा लोन किती आहे, माझा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, मी किती EMI भरतोय, हे आपल्याला माहिती पडलं. त्याला रिस्ट्रक्चर करण्यासाठी स्वतः पण तुम्ही करू शकता किंवा आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी माहिती देऊ शकतो आणि याची आपण कोणती फीज घेत नाही. सर आतापर्यंत किती लोकांना तुम्ही होम लोन किंवा इतर प्रकारचे लोन करून दिले आहेत? आणि त्याचसोबत असे काही उदाहरणं तुम्ही आपल्यासोबत शेअर करू शकाल, की ज्यांना तुम्ही स्ट्रक्चरिंगसाठी किंवा ज्यांचं होम लोन होत नव्हतं आणि त्यांना मदत केलीत. असे काही 1-2 उदाहरणं आपल्यासोबत प्लीज शेअर करा. डेफिनेटली, डेफिनेटली मॅडम. म्हणजे तुम्ही खूप असे प्रश्न विचारताय ज्याच्याने मला लोकांपर्यंत प्रॉपर माहिती पोहोचवण्याची संधी मिळते. आतापर्यंत मॅडम आपण 2301 लोकांना म्हणजे लोन स्वप्न साकार करायला मदत केली. मग ते घराचं असेल किंवा बिझनेस वाढीचं. त्याच्यातलं जवळपास आपण 1800 प्लस लोकांना आपण त्यांच्या घराचं स्वप्न साकार करायला मदत केली आहे. आणि जवळजवळ म्हणजे 500 समथिंग लोकांना, 500 प्लस लोकांना आपण त्यांच्या बिझनेससाठी म्हणजे जे लोन रिस्ट्रक्चरिंग असेल किंवा बिझनेससाठी लोन असेल, हे मिळवण्यासाठी मदत केली आहे. मी जसं सांगितलं ऍक्च्युली आता तुम्ही मला विचारलं की माझ्या ओळखीचे क्लायंट्स होते. त्यांना मी फार पूर्वी एक लोन करून दिलं होतं आणि त्यांचा बिझनेस टेलरिंगचा आहे. आणि त्यांनी टेलरिंगच्या बिझनेस मधून त्यांनी एक डिझायनर स्टुडिओची स्थापना केली. सो डिझायनर स्टुडिओसाठी त्यांनी एक नवीन जागा एक्वायर केली चेंबूरला. आणि त्यांनी मला अप्रोच केला, अरे जीतू भाई मेरे को लोन करना है, साउथ इंडियन आहेत ते. जीतू भाई मुझे लोन करना है. बोला ठीक है सर करते हैं. तर मी त्यांना विचारलं सर क्या लोन करना है? बोला नहीं वो जगह ले रहा हूँ मैं स्टुडिओ के लिए, उसके ऊपर लोन करना है. बोला ठीक है सर हो जाएगा. क्लायंट आहे त्याला पण बिल्डरने काही रिकमेंडेशन केलंय, माझ्याकडे बँकवाले आहेत त्यांच्याकडून लोन घ्या. तो बोला नाही मेरा आदमी है मैं कर दूंगा. सो माझ्याकडे ते अप्रोच झाल्यानंतर त्यांना म्हटलं सर तुम्ही ह्या शॉपच्या अगेन्स्ट का लोन घेताय? तो बोला नहीं वो अभी ले रहे हैं ना हम लोग, तो उसके अगेंस्ट में पैसा लेना चाहिए. तो बोला लेना चाहिए लेकिन आपका ऑलरेडी हाउसिंग लोन भी चल रहा है. तब हाउसिंग लोन के ऊपर टॉपअप ले लो और उसमें जो प्रॉपर्टी के ऊपर जो भी आपको पैसा देना है यूज करो, म्हणजे त्याची प्रॉपर्टी तेवढ्या व्हॅल्यूची होती. आणि त्यामुळे मग त्यांना सजेस्ट केलं ऑलरेडी तुम्ही होम लोन वर व्याज जास्त पडताय, होम लोन ट्रान्सफर करा आणि वरच्या पैशामध्ये तुम्हाला मी टॉपअप देतो. ते टॉपअप ऍक्च्युली कमर्शियल लोनचा त्यावेळी रेट ऑफ इंटरेस्ट 12% होता ज्यावेळी मी लोन केलं त्यांचं. आणि त्यांना मी जे टॉपअप देत होतो त्या टॉपअपचा रेट ऑफ इंटरेस्ट ₹9.20 होतो. सो म्हटलं सर बघा एवढा डिफरन्स तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट वाचेल. तो बोला ठीक है आपको जो सही लगता है वो करो. पण या प्रोसेसमध्ये 1 महिना जवळजवळ जातो आणि तो गेला. त्याला समोर पैसे द्यायची कमिटमेंट होती. सो त्यावेळी त्याला थोडंसं असं वाटलं यार मैं ये नहीं करना चाहिए था ये करना चाहिए. पण मी त्यांना एक गोष्ट सांगितली होती त्यांना, सर देखो ये प्रॉपर्टी तभी आपको काम में आएगा जब एक्चुअली आपको और कुछ पैसे का जरूरत रहेगा. आणि त्यावेळी मग त्यांना मी ते सजेस्ट केलं होतं. तो बेनिफिट त्यांना ज्यावेळी बिझनेस ऍक्च्युअल स्टार्ट करायचा होता आणि वर्किंग कॅपिटलची ज्यावेळी गरज लागली त्यावेळी त्यांना ती प्रॉपर्टी जी कमर्शियल प्रॉपर्टी होती ती त्यांना ओढी स्वरूपात मी त्यांना लोन करून देण्यासाठी झाले. म्हणजे पहिल्या वेळी त्यांना शॉप घेण्यासाठी पण पैसे मिळाले आणि दुसऱ्या वेळी सेकंड टायमिंगला त्यांना ज्यावेळी तो बिझनेस ऍक्च्युअल स्टार्ट करायचा होता, ज्यावेळी इंटिरियर्स करायचं होतं, स्टॉक भरायचा होता, यासाठी जे पैसे लागणार होते त्यावेळी ते 50 लाखाचं परत लोन करू शकतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, प्रॉपर्टी घेताना जर तुम्ही योग्य रीतीने प्लॅनिंग केलं तर तुमच्याकडे असलेल्या प्रॉपर्टीवर सुद्धा लोन घेऊन कमीत कमी व्याजदरात तुमचं लोन चालवता येतं किंवा ते घेता येतं. आणि ज्यावेळी ऍक्च्युअली लागेल म्हणजे माझ्यासाठी तो बिझनेस ऑपॉर्च्युनिटी होती. पण मला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी न बघता आपलं एक तत्व आहे, जे नॉलेज जो एक्सपिरियन्स आपल्याला एवढ्या वर्षात मिळालाय तो लोकांपर्यंत योग्य रीतीने वापरणं, त्यांच्यासाठी योग्य रीतीने कन्सल्टेशन करणं. सो त्यानिमित्ताने आपण त्यांचं लोन रिस्ट्रक्चरिंग म्हणू शकता याच्यामध्ये किंवा लोन प्रॉपर गायडन्स म्हणू शकता. जे तुम्ही शब्द काय वापरायचे तुम्ही वापरू शकता. तुम्ही म्हणालात होम लोन करण्यासाठी. आता गेल्या 15 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. एका व्यक्तीने म्हणजे सॅलरीड आहेत वडील आणि मुलगा त्या दोघांनी मिळून एक घर घेतलं. प्रॉब्लेम असा आहे त्या दोघांच्या इन्कमवर त्यांचं लोन होऊ शकत नाही. त्यांना बिल्डरने कमिटमेंट दिली होती, सर मैं आपका लोन करवा के दूंगा. आणि माझ्या एका क्लायंटचे ते मित्र असल्या कारण त्यांच्याकडे तो गेला, सर असा असा प्रॉब्लेम आहे मेरा लोन नहीं हो रहा है. ते बोलले ठीक आहे माझा एक मित्र आहे ज्याने माझं लोन करून दिलं, त्यांच्याशी भेटा बोला. आणि त्यांनी आपल्याकडे आले. सो आपण त्या म्हणजे मुलगा आणि वडील त्यांना तर लोनवर घेतलंच, पण त्यांच्या घरात कमोदी त्यांची मुलगी पण आहे. डेफिनेटली तिचं लग्न होणार आहे, ती काही दिवसानंतर जाणार आहे. पण आपण तिचं शॉर्ट टर्म साठी तिचं पण सपोर्टिंग इन्कम घेऊन त्यांच्या तिघांच्या नावावर लोन. सो असं जे काही स्ट्रक्चरिंग असतात किंवा आपण बऱ्याचदा असं होतं म्हणजे मिस्टर चांगले कामाला असतात
वाईफ त्यांना घरातून छोटा मोठा उद्योग करून त्यांना सपोर्ट करत असते. सो आपण अशा पद्धतीने सुद्धा लोकांची लोन स्वप्न करा. फक्त एवढंच आहे, नावं घेऊ शकत नाहीये कारण सिक्रेसी मेंटेन करणं गरजेचं आहे. आपण आता एक रिटायर्ड माणूस होते, म्हणजे हार्डली 1 वर्ष राहिलं होतं रिटायरमेंटला. बोलतात ना, माणसाचं अर्ध आयुष्य निघून जातं या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये. मराठीच माणूस होता. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता संपलं आयुष्य आणि शेवटी असं होतं, यार घर घ्यायचंय. पण घर घेताना प्रॉब्लेम असा होता, माझ्याकडे 1 वर्ष राहायचंय आणि मग मी कसं मला लोन मिळणार? त्यांनी बरेच चप्पल झिजवल्या आणि आपला कॉन्टॅक्ट झाला. म्हणजे त्यांनी बँक ऑफ बरोडामध्येच अप्लाय केलं होतं आणि तिथल्याच एका माणसाने माझं नाव त्यांना रिकमेंड केलं आणि आपण त्यांचं लोन करून दिलं. त्यांच्या मुलाचं आणि त्यांच्या वाईफचं इन्कम कन्सिडर करून. लकीली फक्त एकच चांगली गोष्ट होती, त्यांनी त्यांच्या वाईफ घरातून छोटा बिझनेस करत होत्या, पण त्यांनी कोणाला तरी विचारलं होतं आणि त्यांनी त्यांना सांगितलं होतं, वाईफचा आयटी पेपर बनवून ठेव, पुढे जाऊन फायद्यात होईल. त्या निमित्ताने ते करण्यासाठी सोपं झालं. पण त्यांचं आपण स्वप्न साकार करू शकतो. सर मगाशी तुम्ही उल्लेख केलात, की ते बिल्डरने त्यांना सांगितलं, की नाही आम्ही तुमचं लोन करून देऊ वगैरे. तर अनेकदा बिल्डर त्यांचे जे असेट्स आहेत, जे प्रॉपर्टीज आहेत, ते सेल आउट होण्यासाठी अनेकदा लोकांना बोलत असतात, की कसेही करून आम्ही तुमचं लोन करून देऊ. पण जेव्हा ॲक्चुअल प्रोसेस चालू होते, तेव्हा कळतं, की नाही हे यातल्या बऱ्याचशा गोष्टी पॉसिबल नाहीयेत होण्यासारख्या किंवा मग लोन झालं तरी शेवटी तो जो माणूस किंवा जे स्त्री आहे, जे लोन घेतात, ते त्यांचे बरेच जे रात्र आहेत ते ह्याच्यामध्ये टेन्शनमध्ये जातात, की अरे हे मी लोन फेडू कसं किंवा काय करू? म्हणजे अक्षरशः त्यांची झोप उडलेली असते. तर अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? काय होतं बऱ्याचदा, तुम्ही मॅडम खूप महत्वाचा प्रश्न विचारलात. म्हणजे आता जो माझ्या क्लायंटच्या बाबतीत घडला होता. बऱ्याचदा अडचण अशी होते ना, ते लोक ज्यावेळी घर घेतात, बिल्डरकडे एखादा बँकवाला असतो. बँकेचा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असतं किंवा त्यांचं अग्रीमेंट असते, बाबा माझ्याकडे आलेल्या क्लायंटला तो लोन करून द्यायचा. आणि तो व्यक्ती एका बँकेशी स्पेसिफिक कनेक्टेड असतो. मग ती आयसीआयसीआय असेल, ऍक्सिस असेल, एचडीएफसी असेल. आज तुम्ही प्रत्येक बिल्डरच्या साईटवर गेलात तर ह्या काही बँकेचे बोर्ड तुम्हाला बघायला भेटतील. सो त्याला त्या बँकेची प्रोडक्ट पॉलिसी माहित असते आणि तो ती फाईल घेतो आणि त्या हिशोबाने बघतो. व्हॉट इज डिफरन्स त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये डिफरन्स काय? आपला तो क्लायंट म्हणजे मला ते फक्त लॉग इन करणं इम्पॉर्टंट नाही. माझ्याकडे आलेल्या क्लायंटचं त्या स्वप्नातलं घर सतत उतरवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे माझ्याकडे फक्त एका बँकेशी मी फक्त लग्न नाही केलंय. तर मला त्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटसाठी ज्या बँकेशी मला तडजोड करावी लागेल, त्या बँकेशी तडजोड करून आपण त्याचं स्वप्न साकार करण्यास मदत करतो. त्यामुळे त्याचं क्लायंटचे डॉक्युमेंट, माझ्याकडे जो आलेला क्लायंट आहे त्याच्या डॉक्युमेंटशी मला जास्त कन्सर्न असतो. आणि मग बट ऑब्वियस बिल्डरचे डॉक्युमेंट्स आपण डेफिनेटली बघतो. पण मी प्रत्येक क्लायंटला हेच सांगेन, तुम्ही बिल्डरकडून जरी प्रॉपर्टी घेतली असाल, त्यांचं डेफिनेटली त्या बँकेबरोबर टायप असेल. पण तुम्ही एकदा विचार विनिमय करा आणि तो, जसं मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं, लोन घेताना आपण कुठे जातो? तर आपल्या दरवाजासमोर जी बँक दिसते त्याच्याकडे जातो. तर बिल्डरकडे पण तेच असतं. तो एक माणूस बसलेला असतो. तो बोलतो मैं आयसीआयसीआय बैंक से हूँ, मैं आपका आयसीआयसीआय लोन करके दूंगा. पण तो आयसीआयसीआय जो तुम्हाला ऑप्शन सांगतो तो परफेक्ट आहे का, हे माहिती नाहीये ना. म्हणजे म्हणून सांगितलं ना, तुम्ही टेलरकडे जाणं, तुम्ही ड्रेस मटेरियल परचेस करताना त्या ड्रेस शॉप मध्ये जाणं, तो तुम्हाला बघून सांगणार, हा मॅडम ये बढिया दिख रहा, खूप चांगलं दिसतंय. तो टेलर त्याच्या हिशोबाने फक्त मेजरमेंट करून तुमची फिटिंग बघणार आहे. पण त्याच्यामध्ये तुमचा ग्लोनेस दिसेल का, हे बुटीकवालाच सांगू शकतो. त्यामुळे त्या पद्धतीने त्याला ठीक करणं जास्त गरजेचं. सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, कारण का आतापर्यंत जेवढेही आपण प्रश्न घेतले ते सगळे लोन रिलेटेड होते. ते तुमचं मेन काम आहे. पण त्याचसोबत तुम्ही अनेक उद्योजकांना देखील मदत करता. तुम्ही स्पेशली मराठी उद्योजकांनी पुढे यावं, त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या व्यासपीठांवर काम करत असता. व्हॉलंटरी तुम्ही काम करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? उद्योजक बनला पाहिजे, कारण जर समजा आपल्या राष्ट्राला श्रीमंत बनवायचं असेल, हा एक विचार माधवराव बेडे यांनी आज आपल्याला देऊन गेले. तो हा विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आणि याच्या मागचा एकच ऑब्जेक्ट आहे, जर आपलं राष्ट्र श्रीमंत व्हायला हवं असेल तर राष्ट्र श्रीमंत त्याच वेळी होऊ शकतो तर जास्तीत जास्त उद्योजक या महाराष्ट्रात घडले. आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस हा उद्योजकच घडला पाहिजे. त्याने कोणताही उद्योग करावा, छोटा व्यवसाय मोठा व्यवसाय हा नसतोच कधी. त्याच्या पद्धतीने त्याला जो योग्य वाटतो तो त्याने व्यवसाय करावा. कारण ज्यावेळी एक माणूस व्यवसाय करतो त्यावेळी त्याच्यामुळे 4 जणांना रोजगार मिळतो आणि तो रोजगार आपल्या निमित्ताने लोकांपर्यंत द्यावा. रोजगार देणं हा फक्त एक ऑब्जेक्ट असू शकतो. त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही एखादी प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस देताय, त्यामुळे कोणाच्या तरी लाईफमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी किंवा त्या माणसाच्या लाईफमध्ये कुठेतरी पुढे जाण्यासाठी तुम्ही इनडायरेक्टली मदत करताय.
आज हा लोनचा व्यवसाय जरी मी करत असेल, हे माझं जर प्रोफेशन जरी असेल, तर या निमित्ताने मी लोकांच्या लाईफमध्ये त्यांची स्वप्न साकार करायला मदत करतोय. त्यांच्या पैशाची व्हॅल्यू क्रिएट करायला मदत करतोय. अशाच पद्धतीने प्रत्येक जण आपला व्यवसाय करून लोकांच्या लाईफमध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी मदत करू शकतो. तुम्ही जर समजा एखादा कॉम्प्युटर बनवत असाल, एखादा बिल्डिंग बनवत असाल, बिल्डर बनवणारा उद्योजक असेल, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीतून लोकांचे स्वप्न साकार करायला इनडायरेक्टली मदत करताय. आणि ती स्वप्न साकार करायला प्रत्येकाने मदत करावी. ज्या व्यासपीठाच्या बाबतीत ज्यावेळी तुम्ही प्रश्न विचारला, मी सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट या संस्थेचा सभासद आहे आणि या माध्यमातून जो माधवराव भिडे सरांचा विचार होता तो आम्ही घेऊन लोकांपर्यंत पोहोचतोय. आजपर्यंत बऱ्याच सक्सेस स्टोरी आहेत. आपण सगळेजण महाराष्ट्रीयन उद्योजक आपण एकत्र आलं पाहिजे आणि एकमेकांना मदत केली पाहिजे. पैशाची नाही तर विचारांची आणि देवाणघेवाणीची. एखाद्याला लागणाऱ्या त्याचा बिझनेस वाढवण्यासाठी ते त्याला काय लागेल तिथे आपण त्याला मदत केली पाहिजे आणि त्यामुळे हे राष्ट्र श्रीमंत होऊ शकतं आणि राष्ट्र श्रीमंत झालं तर डेफिनेटली आपण श्रीमंत होणार आहोत. त्याच विचाराने आम्ही त्यासाठी काम करतो. धन्यवाद सर. म्हणजे आपण जो उद्योजक असतो तो फक्त स्वतःचा विचार न करता आपल्यासोबत आपण आपला समाज देखील कसं मोठं होईल ह्याचा नेहमी विचार करत असतो. नक्कीच, नक्कीच. सर मला असं वाटतं की तुमच्या या मुलाखतीनंतर अनेक लोकांचे जे प्रश्न असतील लोन संदर्भातले ते बरेच क्लिअर झाले असतील आणि त्या पुढे देखील त्यांना काही प्रश्न असतील किंवा त्यांचे काही रिक्वायरमेंट असतील तर ते डायरेक्टली तुम्हाला संपर्क करू शकतात. सो थँक सर वन्स अगेन की वेळात वेळ काढून तुम्ही थँक यू, ही थँक यू. मुलाखत थँक यू दिली आणि मॅडम. तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक यू. धन्यवाद.